नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण ते शिर्डी मानाच्या पहिल्या पालखीच्या 26व्या वर्षाची सामाजिक उपक्रमातून दिमागदार सुरुवात। हनुमान कोळीवाडा उरण येथे मोफत आरोग्य व डोळे तपासणी शिबिराला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। श्रद्धा, सेवा आणि सामाजिक बांधिलकी यांचा अनोखा संगम साधत उरण ते शिर्डी श्री साईबाबांच्या मानाच्या पहिल्या पालखीचा 26व्या वर्षांची सुरुवात यंदा धार्मिकतेसोबत सेवाभावी उपक्रमाने झाली। हनुमान कोळीवाडा उरण येथे आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि मोफत डोळे तपासणी शिबिर या उपक्रमाला स्थानिक नागरिक, वारकरी, भक्तांचा प्रचंड प्रतिसाद लाभला। गेली 25 वर्षे अविरतपणे चालणाऱ्या या मानाच्या पालखीने यंदा रौप्य महोत्सवी वर्ष ओलांडून 26व्या वर्षात पदार्पण केले। केवळ पायी वारी नव्हे तर समाजसेवेचा वसा पुढे नेण्याचा निर्धार या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला। आरोग्य हेच खरे दैवत या संकल्पनेतून भरवण्यात आलेल्या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली। सोबतच नेत्ररोग तज्ज्ञांकडून मोफत डोळे तपासणी करून गरजूंना मोफत चष्मे व आवश्यक औषधे वितरित करण्यात आले। सकाळपासून हनुमान कोळीवाडा परिसरात भक्तांची मोठी गर्दी दिसून आली। ज्येष्ठ नागरिक, महिला, मुले यांच्यासह सर्व वयोगटातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला। धार्मिक वातावरणात भजन कीर्तनाच्या गजरात आणि सेवाभावी वृत्तीने हा संपूर्ण कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध व उत्साहात पार पडला। पालखी सोहळ्याच्या आयोजकांनी सांगितले की साईबाबांची खरी सेवा म्हणजे गरजूंची सेवा। पुढील वाटचालीतही आम्ही धार्मिक परंपरा जोपासत समाज उपयोगी उपक्रम राबवत राहू। या उपक्रमामुळे उरण परिसरात अनेक कुटुंबांना मोफत वैद्यकीय मार्गदर्शन मिळाले असून पालखीच्या 26व्या वर्षाची सुरुवात खऱ्या अर्थाने सेवेतून झाल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून आले। मंडळाचे सर्व पदाधिकारी, साई पदयात्री यांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करण्यात आले। यात आलेल्या सर्व मान्यवरांचे मान सन्मान करण्यात आले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विकास कडू, उरण। सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। श्री साई सेवा मंडळ उरण विभाग उरण ते शिर्डी मानाची पहिली पालखी यांनी 25 वर्ष अगोदर आपल्या उरण तालुक्यामध्ये बाबांच्या पालखीची सुरुवात केली। यंदा आपण 26व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना आपल्या मंडळाच्या वतीनं हनुमान कोळीवाडा गावामध्ये होणारा हा सामाजिक उपक्रम, आपल्या सर्व चिकित्सकांना मोफत आरोग्य शिबिर, मोफत नेत्र तपासणी। इथे एक पेज असा होता की बऱ्याच ठिकाणी प्रश्न उपस्थित केले जातात की डोळे तपासले जातात परंतु गॉगलचा खर्च किंवा चष्माचा खर्च हा कोण करेल। यावेळी आपला मंडळ देखील करणार नव्हता, याची चर्चा ग्रुपवर देखील झाली होती। पण तात्काळ कशा पद्धतीने आपण बाबांची किंवा जनतेची किंवा समाजाची सेवा करू शकतो याचं एक जितजागतं उदाहरण आपल्या या मंडळाच्या काही साईभक्तांकडून आपल्याला बघायला मिळालं। आणि तुर्ता जेव्हा आपल्या एका लाभार्थ्याला गरज पडली की चष्मा घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत, त्यावेळी तात्काळ आपल्या साई भक्तांनी निर्णय घेतला। मग त्यामध्ये जगदीश दादा कडू आहेत, त्यांनी 10 चष्मे आपल्या या आरोग्य शिबिरासाठी आणि नेत्र तपासणीसाठी दिलेले आहेत। तदनंतर आपले CH कडू आहेत, त्यांनी देखील सांगितलं की या 10 नंतर जेवढे लागतील तेवढे चष्मा हे माझ्याकडून दिले जातील। आमचे सुधीर ठाकूर आहेत। अशा सर्व साई भक्तांनी निर्णय घेतलाय की जेवढे चष्मे लागतील या शिबिरातून त्याचा खर्च जो असेल तो मंडळावर लादला जाणार नाही। जेवढा खर्च होईल, जेवढे चष्मे जातील ते मोफत आपण स्वखर्चाने या ठिकाणी देणार आहोत। तर या सगळ्या मंडळींसाठी एकदा आपण जोरदार टाळ्याने या ठिकाणी कौतुक करू। आता मी विनंती करेन हनुमान कोळीवाड्यातील सर्व साई भक्तांना आणि गावातील सर्व गावकऱ्यांना की आपण जास्तीत जास्त संख्येने आपल्या गावकऱ्यांना या लाभाचा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित करावं, जेणेकरून गावातील सगळ्या लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल। बोला साईनाथ महाराज की। ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम।